अशी आहे की जर आमची युती झाली असती तर मी 100% पाठिंबा दिला असता, पण युती मोडल्यानंतर त्या BJPच्या उमेदवार आहेत. आमच्या उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर याच आहेत आणि त्याच्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यांनी असंही वाक्य वापरलं की आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी जर थोडा आग्रह केला असता तर आज या क्षणी ह्या स्टेजवर केसरकर राहिले असते. पण ह्या जर-तरच्या गोष्टी आहेत. त्यांनी जर आघाडी केली असती तर त्यांचं म्हणणं खरं असू शकलं असतं, परंतु आज ते म्हणणं खरं नाही. उमेदवार कसा पाहिजे? उमेदवार हा सर्वसामान्य लोकांना 24 तास कधीही भेटणारा उमेदवार असला पाहिजे, कारण त्या ठिकाणी लोकांची नागरी समस्या असतात आणि त्या नागरी समस्या जर सुटायच्या असतील तर सर्वसाधारणपणे ज्याला सहजासहजी भेटता येतं असाच उमेदवार त्याला मतदान लोकांनी केलं पाहिजे.